नमस्कार मित्रांनो, आपण बघत होतो रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन या पुस्तकातील तिसरा धडा, रिकाम्या बटव्यासाठी खबरदारीचे 7 उपाय. यामध्ये आपण पहिली आणि दुसरी खबरदारी बघितलेली आहे. तर तिसरी खबरदारी बघूया. तुमचे सोने वर्धित करा. बघा, तुमच्या कमाईतून 1 रक्कम बाजूला ठेवायला तुम्ही शिकलात आणि तुमचा बटवा नाण्यांनी भरायला लागला. तुमची संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही खर्चावर ताबा मिळवला. आता तुमच्या जमा केलेल्या बचतीची गुंतवणूक करायला पाहिजे, म्हणजेच तिला कामाला लावले पाहिजे. त्यामुळे ती वाढू शकेल. बटव्यातल्या नाण्यांनी खणखण मनाला बरी वाटते. नाण्यांची खणखण मनाला बरी वाटते. तो आवाज ऐकून समाधान नक्कीच वाटते. पण ते बटव्यात पडून राहिले तर वाढणार नाहीत. तुमची बचत ही तुमच्या संपत्तीची फक्त सुरुवात आहे. त्या बचतीच्या सोन्याच्या नाण्यातून येणाऱ्या कमाईमुळे तुमचे भविष्य घडणार आहे. तिसऱ्या दिवशी संपूर्ण वर्गाला उद्देशून आर्केड बोलत होता. आता जमलेले सगळे सोन्याचे नाणे कामाला कसे लावायचे? माझ्याच बाबतीत बोलायचे तर माझी पहिली गुंतवणूक दुर्दैवी ठरली होती आणि माझी सगळी बचत मी गमावून बसलो होतो. ती गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगेन. मात्र माझी पहिली नफा देणारी गुंतवणूक म्हणजे मी ॲगर नावाच्या ढाल बनवणाऱ्या कारागिरीला व्याजानं पैसे दिले. दरवर्षी समुद्रापलीकडून येणाऱ्या जहाजावरून ॲगर मोठ्या प्रमाणात कथील धातू विकत घ्यायचा. तो त्याला ढाल बनवण्यासाठी लागायचा. दरवर्षी कथिलाच्या व्यापाऱ्यांना द्यायला त्याच्याकडे पुरेशी रक्कम नसायची. जास्तीचे पैसे तो नेहमीच कर्जाऊ घ्यायचा. तसा तो फार प्रामाणिक माणूस होता. ढाली विकून येणाऱ्या कमाईतून तो घेतलेले सगळे पैसे प्रामाणिकपणे परत करायचा आणि वरून भरघोस व्याजही द्यायचा. दरवेळी तो माझ्याकडून घेतलेले कर्ज मला सव्याज परत करायचा. त्यामुळे माझी मुद्दलच नाही तर माझी मिळकतही वाढली. मी दिलेलं कर्ज परत माझ्या घराकडे येताना बघून मला मोठे समाधान वाटायचे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. माणसाची श्रीमंती केवळ त्याच्या नाण्यांनी भरलेल्या बटव्यावर ठरत नाही, तर ती ठरते त्याच्या कमाईचे जे मार्ग तो निर्माण करतो त्यावर. सोन्याच्या नाण्यांचा ओघ बटव्यामध्ये सुरू झाल्यामुळे बटवा कायमस्वरूपी फुगलेला राहतो. श्रीमंती अशी वाढते. हेच प्रत्येकाचे स्वप्न असते, नाही का? प्रत्येकाची इच्छा असते की तुम्ही काम करत असा किंवा कुठेतरी प्रवासात असा, तुमची मिळकत सुरू राहावी. अशाच पद्धतीनं मी पुष्कळ संपत्ती कमावली, इतकी की लोक मला धनवान माणूस समजू लागले. ॲगरला दिलेलं कर्जही माझी पहिली फायदेशीर गुंतवणूक ठरल्यावर मी त्या अनुभवातून शहाणा झालो. आणखी काही लोकांना कर्जाऊ पैसे देऊन मी गुंतवणूक वाढवली. नंतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर गुंतवणूक केली. त्यातून माझ्या बटव्यात नियमित येणारा सोन्याच्या नफ्याचा ओघ माझी संपत्ती वाढवू लागला. आता माझी संपत्ती मी ठरवेन त्या योग्य त्या कारणासाठी उपयोगात आणू शकतो. एक गोष्ट नीट लक्षात घ्या. माझ्या फायद्याच्या रकमेमधून माझी कमाई होत होती. त्या सगळ्या कमाईचा मी जणू सोन्याच्या गुलामांचा ताफाच बनवला. प्रत्येक सोन्याचा गुलाम माझ्यासाठी आणखी सोने मिळवत होता. माझी मिळकत गुलामासारखी माझ्यासाठी राबत होती. त्या मिळकतीची बाळे आणि त्या बाळांची बाळे माझ्यासाठी राबत होती. सोन्याची नाणी कमावत होती. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मी धनवान झालो. विचारपूर्वक गुंतवले तर सोने जलद गतीने वाढते. आता हे उदाहरणच बघा. एका शेतकऱ्याला मुलगा झाला. पहिल्या मुलाच्या जन्माचा त्याला खूप आनंद झाला. शेतकऱ्यानं एका सावकाराकडे 10 चांदीचे नाणे मुलाच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवले. त्यानं सावकाराला सांगितले की मुलाचे वय 20 वर्षाची होईपर्यंत ते नाणे गुंतवून ठेव. सावकारानं ते नाणे ठेवून घेतले आणि दर 4 वर्षांनी ठेवलेल्या रकमेवर 1 रकमी व्याज देण्याचं मान्य केलं. शेतकऱ्यांना ते नाणे मुलाच्या भविष्यासाठी ठेवले होते.
त्यामुळे त्यानं व्याजही मुद्दलीत जोडून घ्यायला सांगितले. जेव्हा मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर शेतकरी सावकाराकडे गेला आणि आपल्या गुंतवणुकीची विचारणा केली. सावकाराने शेतकऱ्याला चक्रवाढ व्याजानं नफा दिला होता. त्यानं शेतकऱ्याला समजावून सांगितलं की त्याने गुंतवून ठेवलेल्या 10 चांदीच्या शिक्क्याचे 31.5 नाणे झाले आहेत. शेतकऱ्याला खूप आनंद झाला, पण मुलाला त्या पैशाची त्यावेळी गरज नव्हती. शेतकऱ्यानं ते तसेच सावकाराकडे राहू दिले. पुढे मुलगा मोठा झाला, तो 50ला पोहोचला. त्याचा शेतकरीही हे जग सोडून निघून गेला. सावकारानं त्यावेळी 167 चांदीचे शिक्के मुलाकडे सुपूर्द केले. तुमच्या लक्षात आलं असेल की 50 वर्षाच्या मोठ्या काळासाठी गुंतवणूक केली तर जवळजवळ 17 पट फायदा होऊ शकतो. रिकाम्या बटव्यासाठीची ही तिसरी खबरदारी आहे. जसे शेतामध्ये पेरलेल्या एका बीमधून भरघोस पीक येते, तसेच तुमच्या जवळचा प्रत्येक पैसा तुमच्यासाठी कमाई करू शकेल आणि तुमची मिळकत वाढायला मदत करेल. तुमच्या बटव्यात अशा प्रकारे संपत्तीचा ओघ सुरू राहू शकेल, होय ना? यानंतर बघूया चौथी खबरदारी. चौथी खबरदारी आहे नुकसानीपासून संपत्तीचे संरक्षण करा. दुर्दैव नेहमीच चमकदार वस्तूकडे आकर्षित होत असतं. तुमची संपत्ती ही अशीच एक चमकदार वस्तू आहे. बटव्यातल्या सोन्याचे भक्कमपणे रक्षण करा, अन्यथा ते निघून जाऊ शकते. आपल्याकडे जेव्हा थोडे सोने असते तेव्हाच ते सुरक्षित केले पाहिजे. देवानं आपल्यावर विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात संपत्ती आपल्या झोळीत टाकण्याआधी आपण त्याचे रक्षण करायला शिकलं पाहिजे. अशा प्रकारे आर्केडनं चौथ्या दिवशी वर्गाला संबोधन केलं. प्रत्येक सोन्याच्या मालकाला अनेक संधीचा मोह होत असतो. ती भुरळ पाडणारी गुंतवणूक असते. त्याला असं वाटत असतं की त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची मोठी शक्यता आहे. अनेकदा जवळचे मित्र आणि आप्त अशा योजनांमध्ये गुंतवणूक करतात आणि तुमच्याकडेही सोने गुंतवण्यासाठी आग्रह धरतात. तुमच्या पहिल्या गुंतवणुकीची मुद्दल ही तुमच्या रकमेची हमी असते. जर ती मुद्दलच नुकसानीत जाण्याची शक्यता असेल तर अशा भरमसाठ फायद्याच्या योजनेला बळी पडणं योग्य ठरेल का? मी म्हणेन नाही. अशा धोक्याच्या गुंतवणुकीमुळे नेहमीच दिवाळखोरी होते. त्यासाठी तुमची संपत्ती गुंतवण्याआधी नीट अभ्यास करा. तुमची रक्कम तुमच्याकडे परत येण्याची प्रत्येक शक्यता तपासून पहा. भरमसाठ पैसे कमावण्याच्या काल्पनिक गोष्टीच्या नादात चुकीचे निर्णय घेऊ नका. कोणत्याही व्यक्तीला कर्ज देण्यापूर्वी त्याची परतफेड करण्याची कुवत बघा. त्याची बाजारातील पत पहा. त्यामुळे तुमची कष्टाची कमाई अजाणतेपणे त्याच्यासाठी एक विनासायास मिळालेले बक्षीस ठरू नये. कोणत्याही गुंतवणुकीमध्ये सोने गुंतवण्याआधी त्या क्षेत्राबद्दल अधिक माहिती करून घ्या. गुंतवणूक अपयशी ठरू शकतील असे धोके तपासून पहा. एकेकाळी माझी पहिली गुंतवणूक माझ्यासाठी वाईट घटना ठरली होती. माझी वर्षभरापासून जपलेली बचत मी अजमूर नावाच्या एका वीटभट्टीच्या मालकाला देऊन टाकली. तो समुद्र ओलांडून टिअरे राज्याच्या प्रवासाला निघाला होता. तिथून फोनिशियन लोकांकडून दुर्मिळ असे जवाहीर रत्न विकत आणण्याचे त्यानं कबूल केलं होतं. तो परत आल्यावर आम्ही ते हिरे चढ्या किमतीला विकून आलेला नफा दोघे आपसात वाटून घेणार होतो. फोनिशियन लोक बदमाश असतात. त्यांनी अजमूरला हिऱ्याच्या नावाखाली चमकदार काचेचे तुकडे विकले. त्यामुळे माझ्या आयुष्यभर कष्ट करून जमवलेल्या संपत्तीचं नुकसान झालं. आज जेव्हा मी माझ्या संपत्ती व्यवस्थापनाचं ज्ञान मिळवल्यानंतर विचार करतो तेव्हा मला हिरे खरेदीसाठी एका वीटभट्टीवाल्यावर विश्वास ठेवण्याचा पश्चाताप होतो. माझ्या अनुभवातून आलेल्या शहाणपणातून मी सल्ला देईन की तुमच्या स्वतःच्या अक्कल हुशारीवर विसंबून आत्मविश्वासानं वागा. तुमची संपत्ती कोणत्याही धोक्याच्या योजनेत गुंतवू नका. त्यापेक्षा चांगला नफा कमवण्यासाठी एखाद्या अनुभवी शहाण्या माणसाचा सल्ला घेता येईल. सल्ला विचारल्यानंतर कोणीही मनमोकळेपणानं देऊ शकते आणि त्याची किंमत तुम्ही गुंतवणार असणाऱ्या सोन्याच्या किमतीपेक्षा कमी नसते. खरं तर तुम्ही भविष्यात
तोट्यापासून वाचणार असता, ती रक्कम म्हणजे सल्ल्याची किंमत असते. आज रिकाम्या बटव्या संदर्भात चौथी काळजी आपण बघितली. एखादा स्वकष्टानं बटवा भरल्यानंतर तो रिकामा होण्यापासून वाचवण्यासाठी ही चौथी काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. अशाच ठिकाणी तुमच्या संपत्तीची गुंतवणूक करा जिथे तुमची मुद्दल सुरक्षित राहील आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला ती काढून घेता येईल. त्याचवेळी त्या गुंतवणुकीवर रास्त व्याजही मिळेल. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे शहाण्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. ज्यांना सोने फायदेशीरपणे हाताळता येते अशा लोकांचा सल्ला घ्या. अशा प्रकारे तुमची मेहनतीची संपत्ती असुरक्षित गुंतवणुकीपासून तुम्ही वाचवू शकता. यानंतर आहे पाचवी खबरदारी, तुमची कमाई एक फायदेशीर गुंतवणूक. जर एखादी व्यक्ती त्याच्या कमाईपैकी 9 भाग रक्कम त्याच्या चरितार्थासाठी आणि आयुष्याचा आनंद घेण्यासाठी बाजूला काढून ठेवत आहे, त्याच्या जीवनशैलीवर त्याचा काहीही परिणाम न होता त्यातून काही भाग फायदेशीर गुंतवणुकीमध्ये गुंतवणं त्याला शक्य असेल तर संपत्ती अधिक वेगाने वाढते. 5वा धडा शिकताना आर्केट त्याच्या वर्गाला उद्देशून म्हणाला, बॅबिलॉनमध्ये आमचे अनेक नागरिक त्यांच्या कुटुंबासहित अतिशय छोट्या किरायाच्या जागेत राहतात. त्या बदल्यात घरमालकाला जागेचा किराया देत असतात. ती जागा इतकी अपुरी असते की घरातल्या स्त्रीच्या आवडीप्रमाणे ती फुलझाडे लावू शकत नाही. त्यांच्या मुलांना खेळण्याची साठी पुरेशी जागा नसते. मुलं उघड्यावर अस्वच्छ जागेवर खेळतात. कोणत्याही व्यक्तीला जीवनाचा आनंद तोपर्यंत पूर्णपणे घेता येत नाही जोपर्यंत त्याच्या मालकीचा एखादा जमिनीचा तुकडा नसेल. स्वतःच्या स्वच्छ जागेवर त्याची मुलं खेळू शकतील आणि त्याची पत्नी फक्त फुलझाडच नाही तर आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या मसाल्याच्या झाडाचीही लागवड करू शकेल. कोणत्याही माणसाचा आत्मा त्याच्या स्वतःच्या अंगणातल्या झाडाचे अंजीर आणि स्वतःच्या वेलीवरील अंगूर खाण्यामुळं सुखावून जातो. स्वतःचा असा एक जमिनीचा तुकडा असणे आणि त्याची योग्य ती काळजी घेण्यामध्ये व्यक्तीला अभिमान वाटतो. त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हायला लागतो. तो त्याच्या कामकाजामध्ये मोठ्या उत्साहानं काम करू शकतो. त्यामुळे मी शिफारस करतो की प्रत्येक माणसाला त्याच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी स्वतःचं हक्काचं घर असायला हवं. चांगला हेतू असणाऱ्या माणसाला स्वतःचं घर बांधणं काही अवघड बाब नाही. आपल्या महाराजांनी नगराभोवतीची भव्य तटबंदी उभी केली. या तटबंदीच्या आत कित्येक एकर जागा पडीक आहे आणि ही जागा योग्य त्या किमतीला विकत घेता येणार नाही का? मी पुढे असेही म्हणेन, विद्यार्थी मित्रांनो, की जर तुमच्याकडे असलेली रक्कम खर्चायची तयारी असल्यावर घर बांधण्याची इच्छा असलेल्या आणि स्वतःच्या मालकीची जागा असलेल्या लोकांना सावकार आनंदानं कर्ज देतात. त्यातून तुम्ही सहजतेने विटा बनवणाऱ्याकडून विटा घेऊ शकता आणि बांधकाम करणाऱ्याचे पैसे देऊ शकता. एकदा तुम्ही स्वतःचे घर बांधलं की ज्याप्रमाणे तुम्ही घर मालकाला किराया देत होतात तसेच नियमित कर्जाची रक्कम परतफेड करू शकता. प्रत्येक हप्ता तुमच्यावरील कर्ज कमी करत राहील आणि काही वर्षांनी ते कर्ज संपूर्ण फिटेल. त्यानंतर तुम्हाला फक्त राज्याचा करच द्यावा लागेल. तुमच्या मालकीच्या घराबद्दल तुम्हाला आनंद वाटू लागेल. त्याशिवाय तुमची प्रिय पत्नी जेव्हा नदीवर कपडे धुण्यासाठी जाईल तेव्हा ती येताना एक छोटी पखाल भरून पाणी घेऊन येईल आणि तिच्या आवडीच्या झाडांची लागवड करेल. अशा प्रकारे स्वतःचे घर असणाऱ्याला अनेक मार्गानं आशीर्वाद मिळत राहतात. त्याच्या जगण्यावर होणारा खर्च देखील कमी होतो. त्याला अधिक आनंदानं आणि समाधानानं जगता येऊ शकतं. अशा प्रकारे बटवा रिकामा होण्यापासून वाचवण्यासाठी 5वी खबरदारी म्हणजे स्वतःच्या मालकीचं घर बांधा. 6वी खबरदारी, भविष्यातील मिळकतीचे संरक्षण. प्रत्येक व्यक्ती बालपणापासून वृद्धापकाळाकडे जात असते. तो मार्ग कोणालाही चुकलेला नाही किंवा त्या मार्गावरून वेगळे वळण आपल्याला घेता येत नसते.
त्यामुळे मी असं म्हणेल, प्रत्येक व्यक्तीनं वृद्धापकाळासाठी योग्य ती रक्कम बाजूला काढून ठेवायला हवी. जेव्हा तो म्हातारपणामुळे कमाई करू शकणार नाही किंवा या जगातून जाईल, तेव्हा त्याच्या पश्चात कुटुंबाच्या सुखासाठी आणि मदतीसाठी त्यानं पूर्वतयारी केली पाहिजे. आजचा धडा हा की जेव्हा तुम्ही कमाई करण्यायोग्य राहणार नाही, तेव्हाही बटवा भरलेला राहण्यासाठी मी मार्गदर्शन करणार आहे. 6व्या दिवसाचा 6वा धडा आर्केडनं त्याच्या वर्गाला उद्देशून सुरू केला. ज्याला संपत्ती कमावण्याचे नियम समजलेत, ज्याला संपत्ती वृद्धिंगत करण्याचे ज्ञान प्राप्त झाले, अशा व्यक्तींनी त्यांच्या भविष्याची तरतूद करून ठेवणंही गरजेचं आहे. त्यांना काही प्रमाणात भविष्यासंदर्भात गुंतवणुकीचे नियोजन आणि येत्या काळासाठी सुरक्षितता म्हणून काही तजवीज केली पाहिजे. असं दूरदर्शीपणे गुंतवलेली रक्कम वेळप्रसंगी उपलब्ध करता आली पाहिजे. भविष्याच्या विम्यासाठी गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. अगदी माणूस एखादा खड्डा खोदून गुप्त जागी त्याची संपत्ती पुरवून ठेवू शकतो, मात्र ती चोराच्या हाती पडण्याची शक्यता असते. पुरून ठेवलेल्या संपत्तीचा मार्ग मी सुचवणार नाही. व्यक्ती भविष्य विम्यासाठी जमिनी किंवा घरे विकत घेऊ शकते. भविष्याच्या दृष्टिकोनातून घर खरेदी केले आणि जागेची येत्या काळातील उपयुक्तता बघून जागा घेतली तर अशा जागांना पुढे चालून चांगली किंमत मिळते. ती विकून किंवा त्यापासून कमाई मिळवून भविष्याची तजवीज करता येऊ शकते. एखादी व्यक्ती सावकाराकडे काही छोटी रक्कम ठेव म्हणून ठेवू शकते आणि नियमितपणे त्यात वाढ करू शकतो. त्या रकमेवर सावकार व्याज देईल आणि तुमची रक्कम वाढवेल. माझ्या माहितीचा एक चांभार आहे, त्याचं नाव अन्सन. काही दिवसांपूर्वी त्यानं मला एक गोष्ट सांगितली. दर आठवड्यात तो एका सावकाराकडे 2 चांदीचे शिक्के ठेव म्हणून ठेवत असे. जवळजवळ 8 वर्ष त्यानं असे शिक्के ठेव म्हणून ठेवले. नुकताच सावकाराने त्याचा हिशोब चुकता केला आणि त्याला मिळालेली रक्कम बघून त्याला अत्यंत आनंद झाला. गुंतवलेल्या ठेवीवर सावकाराने नियमाप्रमाणे प्रत्येक 4 वर्षाला 1/4 व्याज दिले आणि आता जेव्हा हा हिशोब पूर्ण झाला तेव्हा त्यानं 1040 चांदीचे शिक्के त्याच्याकडे सुपूर्द केले. मी त्याला आनंदानं प्रोत्साहन दिलं आणि माझ्या संख्याज्ञानाच्या जोरावर त्याला सांगितलं की जर तू हा उपक्रम पुढेही 12 वर्ष असाच सुरू ठेवला, दर आठवड्यात 2 चांदीचे शिक्के ठेवी म्हणून तू ठेवत राहिलास तर 12 वर्षानंतर तुला 4000 चांदीचे शिक्के मिळू शकतील. तेवढी रक्कम भविष्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेशी असेल. नक्कीच अगदी छोट्या प्रमाणात नियमित ठेवलेली ठेव ही फायदेशीर ठरते, मात्र कोणत्याही सुज्ञ माणसाला त्याच्या वृद्धापकाळासाठी आणि त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तजवीज करून न ठेवणं परवडणारे नसते. त्याचा व्यापार कितीही भरभराटीस असला आणि त्याची गुंतवणूक कितीही भक्कम असली तरी अशा प्रकारची गुंतवणूक त्यानं करणं गरजेचं असतं. याबद्दल मी खरं तर आणखी काही माहिती देऊ शकतो. माझे अंतर्मन मला सांगते की येत्या काही काळामध्ये काही शहाणी लोक मृत्यूसाठी विमा योजनांसारख्या योजना सुरू करतील. या योजनेत अनेक लोक अगदी क्षुल्लक रक्कम नियमितपणे भरतील. जेव्हा व्यक्ती हे जग सोडून जाईल तेव्हा त्याच्या अपरोक्ष कुटुंबाला एक भरीव अशी रक्कम मदत म्हणून मिळू शकेल. अशी योजना यावी अशी मी शिफारस देखील करतो. पण सध्या तरी आपल्याकडे असे कोणतेही नियोजन किंवा भागीदारी नाही. ही योजना मृत्यूच्या पश्चातची योजना असणार आहे. राजाच्या सिंहासनाप्रमाणे ही योजना स्थिर आणि भरवशाची असेल. मला खात्री वाटते की येत्या काळामध्ये भविष्याच्या नियोजनाचा कायदा निघेल आणि अनेक लोकांचे आशीर्वाद त्याला लागतील. अगदी पहिला छोटा हप्ता भरल्यानं देखील व्यक्तीचा मरणोपरांत कुटुंबाच्या तरतुदीसाठी भरमसाठ रक्कम मिळू शकेल. तथापि आपण आजच्या काळात जगत असतो. आपण भविष्य जगू शकत नाही. त्यामुळे आपण जिवंत असल्याचा फायदा घेऊन भविष्यासाठी तजवीज करून ठेवणं सहज शक्य आहे.
उपस्थित लोकांना मी सूचना करतो की दूरदृष्टीनं विचार करून अशी एखादी योजना काढावी. त्यामुळे येणाऱ्या काळात रिकाम्या होणाऱ्या बटव्याची तजवीज करून ठेवता येईल. कष्ट करू न शकणाऱ्या वृद्ध माणसाचा रिकामा बटवा किंवा एखाद्या कुटुंब प्रमुखाशिवाय कुटुंब म्हणजे एक मोठीच शोकांतिका ठरते. अशा प्रकारे आजची रिकाम्या बटव्या संदर्भात 6वी खबरदारी आहे. येऊ घातलेल्या वृद्धापकाळासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आगाऊ तरतूद करून ठेवा. आता बघूया 7वी आणि शेवटची खबरदारी. 7वी खबरदारी आहे तुमची कमवण्याची पात्रता वाढवा. आज विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला रिकाम्या पर्ससाठीची एक महत्त्वाची उपाययोजना सांगणार आहे. मात्र मी आज सोन्यावर बोलणार नाही, तर मी आज बोलणार आहे तुमच्याविषयी. वेगवेगळ्या कपड्याच्या आत लपलेल्या वेगवेगळ्या वर्णाच्या माझ्यासमोर बसलेल्या माणसांबद्दल. मी आज त्या गोष्टीबद्दल बोलणार आहे ज्या तुमच्या यशावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करत असतात. आपल्या 7व्या दिवसाच्या संदेशामध्ये आर्केट त्याच्या वर्गाला उद्देशून बोलू लागला. तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी ही घटना सांगतो. आज विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी ही घटना सांगतोय. फार काळ झाला नाही या गोष्टीला. एक तरुण माणूस माझ्याकडे पैसे उधार मागायला आला. मी त्याला पैशाची गरज का आहे अशी त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यानं तक्रार केली की त्याची कमाई अतिशय तोकडी आहे आणि त्याचे दैनंदिन खर्च भागवायला त्याची कमाई अपुरी पडते. मी त्याला समजावलं की एका सावकाराच्या दृष्टीनं तो एक दरिद्र ग्राहक आहे, कारण त्याच्याकडे परतफेडी इतके अतिरिक्त पैसे शिल्लक नाहीत. तुला जास्तीचे नाणे कमावण्याची गरज आहे. मी त्याला सांगितलं, तू माझी कमाई वाढवण्यासाठी काय करशील? तू तुझी कमाई वाढवण्यासाठी काय करशील? ते सगळं जे मला करता येऊ शकेल, त्यानं उत्तर दिलं. गेल्या 2 महिन्यात मी 6 वेळा माझ्या मालकाकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की त्यांनी माझा पगार वाढवावा, पण यश आलं नाही. एखादा माणूस यापेक्षा जास्त वेळा विनंती करू शकत नाही. पैसे कमवण्यासाठी आवश्यक असणारी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्याकडे होती. त्यामुळे तो त्याच्या साधेपणावर मला हसू आलं. त्याच्यामध्ये पैसे कमवण्याची जी भक्कम इच्छाशक्ती होती ती रास्त आणि उपयुक्त होती. अतिशय अधिक कमाईसाठी काहीही करायची तयारी असण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुमची इच्छाशक्ती दृढ आणि निश्चित असली पाहिजे. सामान्य अपेक्षा असणं कमकुवतपणाचं लक्षण आहे. एखाद्या माणसाला 5 सोन्याचे नाणे मिळवण्याची जबरदस्त इच्छा आहे आणि तो ती पूर्ण करू शकतो. स्वतःच्या दृढ निश्चयामुळे तो 5 सोन्याचे नाणे मिळवू शकतो. याचप्रमाणे तो 10 नाणे आणि नंतर 20 नाणे, त्यानंतर 1000 नाणे असे करत करत तो एक अत्यंत धनाढ्य माणूस होऊ शकतो. स्वतःची एक छोटी इच्छा पूर्ण करताना व्यक्ती आपल्या मोठ्या अपेक्षा पूर्ण करणेही शिकत असतो. याच मार्गानं थोडी थोडी करत संपत्ती जमा होते. नंतर ती मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावण्याचे गमक शिकते आणि मोठ्या योग्यतेची बनते. तुमची इच्छा अगदी साध्या आणि निश्चित असाव्यात. त्या पूर्ण करण्यासाठी परिस्थितीवर मात करता येते. मात्र पुष्कळ अशा अवास्तव अपेक्षा अनेकदा त्याच्या कुवतीच्या बाहेरच्या ठरतात. जेव्हा माणूस आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो तसा तो स्वतःची कमाई वाढवण्यासाठी पात्र होत जातो. मी जेव्हा एक साधा लेखनिक होतो आणि मला अगदी काहीच तांब्याचे नाणे मिळवायचे होते, तेव्हा माझ्या असे लक्षात आलं की काही कामगारांना जास्त पगार दिला जातो कारण ते जास्तीचे काम करतात. मी ठरवले की माझ्या पुढे जाणारा कोणीही नसावा. त्यांच्या यशाचं रहस्य कळायला मला फारसा वेळ लागला नाही. मी माझं काम आवडीनं आणि लक्षपूर्वक करू लागलो. नियमित कष्ट करण्याची तयारी ठेवली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्यापेक्षा जास्त फलक तयार करणारे अगदी मोजकेच लोक माझ्या पुढे होते. त्यावेळी दाखवलेल्या तत्परतेमुळे मी स्वतःला माझ्या कामात निपुण करू शकलो. त्याचा मोबदला मला मिळत होता. त्यामुळे
मला माझ्या मालकाकडे पगार वाढवून देण्याची विनंती करण्यासाठी 6 वेळा जाण्याची गरज पडली नाही. जेवढ्या अपेक्षा जास्त करता तेवढे जास्त तुम्ही कमवू शकता. जो व्यक्ती आपलं काम अत्यंत निष्णातपणे करायचं शिकते तिला योग्य तो घवघवीत मोबदला नक्की मिळतो. जर तो कलाकार असेल तर त्यानं त्याच्या क्षेत्रातील कला शिकल्या पाहिजेत. साधनांचा चपखल आणि निपुण असा उपयोग करून घेतला पाहिजे. जर तो केवळ नियमाप्रमाणे काम करत असेल आणि काम करून टाकण्याची भावना असेल तर त्यानं त्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्याच्या कामातील निपुणता वाढवली पाहिजे. उदाहरणादाखल जर तो एखादा दुकानदार असेल तर त्यानं नेहमी कमी किमतीत विकता येण्याजोग्या चांगल्या वस्तू विकायला ठेवल्या पाहिजे. माणसानं योग्य वेळी कौशल्य वाढवण्यासाठी आणि नवीन आत्मसात करण्यासाठी तत्पर असायला हवं. तीक्ष्ण बुद्धीचे लोक नेहमीच मोठ्या निपुणता संपादन करतात आणि अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकतात. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की पुढे जायचं असेल तर थांबून चालणार नाही, अन्यथा तुम्ही मागच्या मागे पडाल. योग्य माणसाचं आयुष्य अनुभवातून शिकलेल्या अनेक गोष्टींमुळे श्रीमंत होऊ शकते. जर व्यक्ती स्वतःचा आदर करत असेल तर तिने खालील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ज्या गोष्टी खरेदी करण्याची ऐपत नसेल त्या खरेदी करू नये. मात्र घेतलेलं कर्ज काळजीपूर्वकतेनं नियमित फेडलं पाहिजे. त्यानं आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे कुटुंबातील सदस्याचं मत चांगलं होईल आणि ते तुमच्याबद्दल चांगलं बोलतील. त्यानं मृत्यूपत्र तयार करून ठेवावं. न जाणो ईश्वराचं बोलावणं आलं तर संपत्तीचे योग्य आणि रास्त विभाजन करणं सोपं होईल. प्रत्येकाला दुःखी, पीडित आणि दुर्दैवी लोकांबद्दल सहानुभूती असावी आणि जमेल तेवढी मदतही करावी. जे जवळचे आणि प्रियजन आहेत त्यांच्याबद्दल व्यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. अशा प्रकारे एखादी गोष्ट शिकण्यासाठी, समजूतदार होण्यासाठी व कौशल्यपूर्ण होऊन आदर मिळवण्यासाठी स्वतःची क्षमता वाढवा. 7वा आणि शेवटचा खबरदारीचा उपाय मी तुम्हाला सांगितला, ज्यामुळे तुम्ही अधिक सन्माननीय ठरू शकाल. स्वतःच्या योग्यता आणि काळजीपूर्वक ठरलेल्या इच्छा पूर्ण केल्यामुळे तुमच्यात एक प्रकारचा आत्मविश्वासही निर्माण होईल. अशा प्रकारे माझ्या दीर्घ यशस्वी आयुष्यातील अनुभवातून मी शिकलेलं रिकाम्या बटव्याचे 7 उपाय सांगितले. ज्यांना संपत्ती कमवण्याची इच्छा आहे त्यांनी हे खबरदारीचे उपाय अंमलात आणावे.